आजचा अख्खा दिवस गाजला तो म्हणजे स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा याच्यामुळे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती कामरानं त्याच्या शो मध्ये यथेच्छ टीका केली, तसंच गद्दार या शब्दाचा वापर केला आणि गाणं सुद्धा गायलं। हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले आणि हा शो जिथे चित्रित झाला त्या मुंबईमधल्या खारमधल्या हॅबिटॅट स्टुडिओ तिथे जाऊन शिवसैनिकांनी तोडफोड केली। त्यामुळे तिथे असलेले लाईट्स, इतर फर्निचर या सगळ्या सामानाचं मोठं नुकसान झालंय। तर दुसरीकडे कामराच्या व्हिडिओचे पडसाद हे आज विधिमंडळामध्ये सुद्धा उमटले। कामराला अटक करून त्याच्यावरती कडक कारवाई करा अशी मागणी शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदारांनी केली। तसंच विधान परिषदेमध्ये भाजपचे आमदार सुद्धा आक्रमक झाले। आक्रमक झालेल्या या सत्ताधाऱ्यांमुळे अनेक वेळा कामकाज सुद्धा तहकूब झालं। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याच कुणाल कामराला अर्बन नक्षली ठरवलंय। समाजामध्ये अस्थिरता निर्माण करण्यासाठी हे लोक अशी वक्तव्य करतात असा आरोप खुद्द मुख्यमंत्र्यांनी केलाय। कारण प्रसिद्धी मिळवण्याकरता सुपाऱ्या घेऊन घेऊन बोलणारे हे जे लोक आहेत यांना कुठेतरी धडा शिकवावाच लागेल। महाराष्ट्राचं मानसिक स्वास्थ्य खराब करण्याचं काम ही मंडळी करतात। हे जे काही लेफ्ट लिबरल आता विचार तयार झालेले आहेत, त्याला अर्बन नक्षल म्हणा, लेफ्ट लिबरल म्हणा, हे सारखेच आहेत की ज्यांचा उद्देश एकच आहे की समाजातल्या मानकांना अपमानित करणं, देशातल्या संस्थांना अपमानित करणं, देशांच्या इन्स्टिट्यूशनवरनं लोकांचा विश्वास उठला पाहिजे अशा प्रकारची वक्तव्य देणं। आता कुणाल कामरा यांनी शिंदेंचं नाव न घेता इतके टोमणे लावल्यानंतर त्यावरती उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली नसती तरच नवल। ठाकरेंनी तर शिंदेंच्या गटाला एक नवं नाव सुद्धा देऊन टाकलंय। ए.सं.शी गट, अर्थातच एकनाथ संभाजीराव शिंदे गट असं हे नाव आहे। बघूया ठाकरेंनी नेमकं काय आसूड ओढले। कुणाल कामराने व्यंगात्मक गाणं केलं असं मला वाटत नाही। त्यांनी सत्यात्मक गाणं केलेलं आहे। जे सत्य आहे ते त्यांनी जनभावना त्यांनी मांडलेल्या आहेत। आम्ही आज सुद्धा बोलतोय, जे चोरी करतात ते गद्दार आहेत। कामराच्या इथे जी काही तोडफोड केली ती शिवसैनिकांनी केलेली नाही, त्याचा शिवसेनेशी संबंध नाही। ही कदाचित एसंशी गटाने केली असेल किंवा गद्दार सेनेच्या एसंशी गटाने केलेली असेल। कुणाल कामराच्या स्टुडिओची किंवा तिथे जिथे त्यांनी जो कार्यक्रम केला त्या जागेचं ज्यांनी नुकसान केलं त्याची नुकसान भरपाई त्यांना दिली गेली पाहिजे। आणि हे जे भामटे भेकड गद्दार लोक आहेत ज्यांनी काल ही तोडफोड, ज्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केलेला चालतो मात्र गद्दाराचा अपमान चालत नाही, त्यांच्याकडनं दामदुपटीने वसूल कर। कुणाल कामरा यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद आज विधान परिषदेमध्ये सुद्धा उमटले। सत्ताधारी भाजप आमदार प्रसाद लाड यांनी कामरावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे। तो विषय अतिशय चुकीच्या पद्धतीत होता। सभापती महोदय, ज्या पद्धतीमध्ये त्यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा अपमान केला, ज्या पद्धतीमध्ये त्यांनी देशाच्या पंतप्रधानांचा अपमान केला, ज्या पद्धतीमध्ये त्यांनी देशाच्या सुप्रीम कोर्टाचा अपमान केला, एक कॉमेडियन स्वतःच्या पद्धतीने अशा प्रकारे वागू शकत नाही। सभापती महोदय, कलम 120 प्रमाणे अटक करावी। राणे साहेबांना अटक केली होती, महागोड लागून या संदर्भामध्ये आपण सविस्तर आणि सभापती महोदय, जास्तीत जास्त गुन्हे देशद्रोहाचा गुन्हा त्याच्यावर टाका, कारण त्या पंतप्रधानाबद्दल बोललाय, सुप्रीम कोर्टाबद्दल बोललाय, त्याला सोडायचं नाही सभापती महोदय। याच कुणाल कामरानं मातोश्रीकडून पैसे घेऊन हा शो केलाय असा आरोप शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांनी केला। तर कामरावरती कठोर कारवाई करणार असल्याचं आश्वासन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिलंय। ज्या स्टुडिओमध्ये त्यांची शूटिंग झाली, रेकॉर्डिंग झाली, त्याच्यासाठी पैसे मातोश्रीकडून आला होता। उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सहकार्याने पैसे दिला होता आणि संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्या सांगितल्यानुसार त्यांनी शिंदे साहेबांवर अशी एकदम निकृष्ट लेवलची, खालच्या लेवलची टिप्पणी केलेली आहे। 100% प्लांट होती, 100% प्लांट होती, ते ठरवून केलेलं आहे।
आणि त्याचं नाव पण मला येत नाही व्यवस्थित. कोण? कामरा. तो कामरा संविधानाची प्रत हातात घेऊन जर ट्विट करत असेल तर आम्ही देखील संविधान मानणारे आहोत. याचा अर्थ अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली कोणी कोणाची बदनामी करेल हे महाराष्ट्रामध्ये चालणार नाही. नक्कीच मी सर्व शिवसैनिकांना आवाहन करेन आपल्या माध्यमातून, जे कोणी ही व्यक्ती आहे त्याच्यावरती कायद्यानुसार ही कठोर कारवाई ही केली जाईल. तर कुणाल कामराचं समर्थन करणाऱ्यांचे मुख्यमंत्री फडणवीसांनी कान टोचलेत. मला तर आश्चर्य वाटतं की हा कामरा ते राहुल गांधी छोटं एक लाल संविधान घेऊन फिरतात, त्या संविधानासहित त्यांनी आज स्वतःचा फोटो ट्विट केलाय. कधी संविधान जर त्यांनी वाचलं असतं ना तर अशा प्रकारचा स्वैराचार केला नसता. संविधानाने प्रत्येकाला अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य दिलंय. हे स्वातंत्र्य अबाधित आहे, हे अमर्याद आहे. तथापि त्याची मर्यादा काय आहे तर ज्या क्षणी तुम्ही दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर घाला घालता त्या क्षणी तुमचं स्वातंत्र्य त्या ठिकाणी मर्यादित होतं. दरम्यान या प्रकरणाच्या नंतर एका शिवसैनिकाने मोबाईलवरून कुणाल कामरासोबत संपर्क साधला आणि अश्लाघ्य अशी शिवीगाळ सुद्धा केली. मात्र या क्लिपची पुष्टी न झाल्यामुळे एबीपी माझा देखील ही क्लिप खरी आहे असा कुठलाही दावा करत नाहीये. मात्र ही क्लिप नेमकी काय आहे ती व्हायरल होते ती बघूयात. जगदीश शर्मा बोल रहा हूँ सूचना शाखा में. क्या बोले तूने साहब के बारे में वीडियो डाला है? शिंदे साहब हमारे मुख्यमंत्री, उनके बारे में क्या वीडियो डाला है? मुख्यमंत्री का है, उप मुख्यमंत्री है, उनके बारे में क्या वीडियो डाला है तूने? देखा है होटल को जाके देख ले हम लोग ने क्या हाल किया. अभी तो रिजल्ट मिलेगा वही हाल होगा. समझा क्या? किधर रहते हैं लोग? तमिलनाडु. तमिलनाडु तुमने आगे मारेगा देखो वही है. हेलो तमिलनाडु किधर आने का? तमिलनाडु. स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरासोबत अखेर मुंबई पोलिसांचा संपर्क झालाय आणि पोलिसांनी फोनवरून कामरासोबत प्राथमिक चौकशी केली अशी माहिती आता सूत्रांनी एबीपी माझाला दिली आहे. व्हिडिओमधील वक्तव्य मी पूर्णपणे शुद्धीत असताना केलंय आणि त्याबद्दल मला कुठलाही खेद किंवा पश्चाताप नाहीये असं कामरा पोलिसांना म्हणालाय. यासोबतच तू तुझं वक्तव्य मागे घेणार का किंवा माफी मागणार का असंही पोलिसांनी त्याला विचारलं. यावरती मी माझं वक्तव्य मागे घेणार नाही आणि मी माफीही मागणार नाही. फक्त जर कोर्टाचा आदेश असेल तरच मी माफी मागेन असं कामरानं पोलिसांना सांगितलं हेही कळतंय. दरम्यान हॅबिटॅट स्टुडिओच्या तोडफोडीच्या प्रकरणी राहुल कनालसह 11 शिवसैनिकांना 15,000 रुपयांच्या जातमुचलक्यावरती आता जामीन मंजूर झालाय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.